होमिओपॅथीमध्ये तुम्हाला डॉक्टर्स इतके पर्सनल क्वेश्चन्स का विचारतात? तुम्ही इमोशनली कसे आहात, राग येतो का, ओव्हर थिंकिंग करता का, हे सगळं का इम्पॉर्टंट आहे? फॉर एक्झाम्पल, जरी दोन पेशंट्समध्ये सिम्पटम्स सेम असतील, सिमिलर स्किन इश्यूज आहेत, दोघांनाही हेडेक आहे और दोघांनाही ॲसिडिटी आहे, पण दोघांची पर्सनॅलिटी सेम नसते, दोन लोक सेम नसतात. कारण कुणाला राग लवकर येतो पण तो एक्सप्रेस करतो, कुणी सगळं मनामध्ये ठेवतं, हर्ट झाला तरी बोलत नाही, कुणी ओव्हर थिंक करतं, छोटी छोटी गोष्ट पण मनावर घेतो. आता फिजिकली सिम्पटम्स सेम असतील पण पर्सनॅलिटी आणि इमोशनल पॅटर्न वेगळा आहे. होमिओपॅथीमध्ये हेच तर इम्पॉर्टंट आहे, कारण डिसीज फक्त बॉडीमध्ये नाही होत, तो तुमच्या माइंड प्लस बॉडी पॅटर्नमध्ये डेव्हलप होतो. जे तुम्ही फील करता, रिॲक्ट करता, ते तुमचं फिलिंग पॅटर्न ठरवतं. म्हणून होमिओपॅथीमध्ये तुमचा नेचर कसा आहे हे समजून घेणं इक्वली इम्पॉर्टंट आहे. बिकॉज रेमेडी फक्त सिम्पटम्ससाठी नाही, ती तुमच्या कम्प्लीट कॉन्स्टिट्यूशनसाठी असते, कम्प्लीट पर्सनॅलिटीसाठी असते. म्हणून नेक्स्ट टाइम डॉक्टर तुम्हाला काही पर्सनल क्वेश्चन्स करतील तर ऑकवर्ड फील करू नका, कारण त्यातूनच तुमची रिअल ट्रीटमेंट सुरू होते. थँक्यू.